नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गवार बटाट्याची चमचमीत अशी भाजी. एखाद वेळेस काय होतं, गवारमध्ये बटाटा शिजत नाही, तर आज आपण इथे मस्त बटाटासुद्धा शिजेल आणि भाजी तेवढीच चवीची होईल. सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठीही बनवू शकतो. वरण भात, डाळ भात, आमटी भात असेल तेव्हाही. चला तर मग गवार बटाटा बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढी ताजी हिरवीगार फ्रेश पाहून गवार घेतली. गवार घेताना मस्त अशी नाजूक छोटीशी पाहून घ्यायची आणि देठाचा भाग आपण दोघी बाजूकडचा काढून घेतला. जास्त निबर किंवा कडक घ्यायची नाही. निबर गवार लवकर शिजत नाही आणि शिराई मग जास्त निघतात. तर हे पहा, कोवळी अशी नाजूक गवार आहे, जास्त शिराई नाही आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे तोडून घेऊ शकता. मी इथे अगदी छोटे छोटे गवार तोडून घेते. तर सर्व गवार या पद्धतीने इथे मी तोडून घेतली आणि धुवून पाणी निथळायला ठेवूयात. गॅसवर आता कढाई ठेवून घेतली. इथे घातले पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया गवार. सर्व गवार घातल्यानंतर आता अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ घालूयात आणि तेला मिठात गवार 1 ते 2 मिनटं परतवून घेऊयात. आता 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर इथे एक मोठा बटाटा मी साल काढून घेतला आणि बारीक फोडींमध्ये चिरून घेतला. धुवून पाण्यात ठेवला होता म्हणजे बटाटाही काळा पडत नाही. आता गवार भाजल्यानंतर 2 मिनिटानंतर आता बटाटा घालूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या लहान मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊ शकता. गवार बटाटा अजून आपण 1 ते 2 मिनटं चांगला परतवून घेऊयात. मध्यम ते मंद आचेवर गवार आणि बटाटा परतत आला आहे. थोडंसं कढईला असं लागत आलं की मग नंतर आता गवार आणि बटाटा काढून घेऊयात. हे पहा, गवार बटाटा काढून घेतला. याच कढईमध्ये तेल घालूयात. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात. 1 चमचा एवढे जिरे. मोहरी फुटल्यानंतर जिरे तळतळले की त्यानंतर घालूयात ठेचलेले आले आणि लसूण. एक 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा. असा ताजंच ठेचलेला आले लसूण घातले की सुगंधही मग मस्त येतो आणि चवही छान लागते. आता आले लसूण थोडंसं लालसर झालं की त्यानंतर घालूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. कांदाही गुलाबी रंगावर परतत आला की त्यानंतर घालूयात आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो सोबतच घालूया कढीपत्त्याची पानंही आणि मध्यम आचेवर टोमॅटोही मऊ पडेपर्यंत कांदा टोमॅटो चांगला परतवून घेऊयात. आले लसूण आणि जिरे मोहरीची चांगली चरचरीत फोडणी झाली होती तेव्हा आपण कांदा घातला. आता टोमॅटोही मऊ पडलाय, मस्त असं परतलं गेलंय की तेव्हा घालूयात काही पावडर मसाले. 1 पाव चमचा एवढी हळद, 1 ते 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा एवढे जिरे पावडर. यात तुम्ही थोडासा गरम मसालाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता पावडर मसाले थोडेसे मिक्स करून घेऊयात. मंद आचेवर मसाले करपतील म्हणून थोडंसं पाणी घालूयात. ज्या वाटीत मिरची पावडर घेतली होती त्यातच थोडंसं पाणी घेतलं. एक पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचा एवढे आणि पाणी घालून मसाला मस्त असा परतवून घेऊयात. अजून मस्त मंद आचेवर मसाला असा शिजवून घेऊयात. चांगला परतवून घेऊयात. तेल सुटेपर्यंत मंद आचेवरच मस्त असे हे मसाले परतवून घेऊयात. चांगलं तेल सुटायला लागलं की मग तेव्हा घालूयात आता भाजलेली गवार आणि बटाटा. आता मसाल्यामध्ये मस्त असे गवार बटाटा अजून मिक्स करून घेऊयात. पुन्हा मसाल्यामध्ये चांगला हा गवार बटाटा परतवून घ्यायचा. मस्त असा हा मसालाही यात कोट झाला आहे. चांगलं परतवून घेतलं. गवार आणि बटाटा मस्त असं मिक्स झाला आहे. त्यानंतर आता यात घालूया अर्धा ते 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसालाही घालू शकता, अर्धा चमचा एवढा. आणि हे घातल्यावर आता मस्त असा मिक्स करून घेऊयात. कांदा लसूण मसाला किंवा साठवणीचा मसाला असा परतल्यानंतर घातला शेवटी की मस्त अशी चव येते, सुगंधही छान येतो. परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया शेंगदाण्याचा कूट. एक 2 ते 3 चमचा एवढा दाण्यांचा कूट घालून घेतला.
आणि अजून अर्धा ते 1 मिनटं मस्त असं हे मिक्स करून घेऊयात. दाण्यांचा कूट मसाला घातल्यावर पुन्हा अजून परतवून घेऊयात, चांगलं मिसळून घेऊयात. गॅस मध्यम ते मंद आचेवर करून चांगलं हे परतवून घ्यायचे. बटाटा गवार मस्त अशी मिक्स झाली की आता यातच घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात. मिक्स करून घेऊयात. बाजूच्या बर्नरवर मी 1 ग्लास एवढं गरम पाणीही ठेवलं आहे आणि यात घालूया आता अर्धा ते पाव ग्लास एवढं गरम पाणी. आपली गवार आणि बटाटा इथे 60 ते 70% एवढा शिजला आहे. अगदी मी इथे लखपतीत असा गवार बनवणार आहे, गवार बटाटा, म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि गरम पाणी घालून अजून एकदा मिक्स करून घेऊयात. मस्त असं मिसळल्यानंतर आता मोठ्या आचेवर गॅस करायचा आणि यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात. एकदा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून आता यावर झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. मस्त असा लपथपीत गवार आपला शिजतो आणि मस्त अशी लपथपीत ही भाजी होते. आता 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढूयात. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं तवंग आला आहे गवार बटाट्याच्या भाजीला आणि गवार बटाटाही मस्त शिजला आहे. लपथपीत अशी ही भाजी झाली आहे, खायलाही तेवढीच टेस्टी अशी आहे. आता 1 मिनिटं अशीच मंद आचेवर भाजी शिजू देऊयात आणि आता 1 मिनिटानंतर गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम गवार बटाटा सर्व करूयात. चमचमीत अशी टेस्टी गवार बटाट्याची भाजी आपली तयार आहे. सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा डब्यासाठी बनवू शकता किंवा डाळ भात असेल, आमटी भात असेल, वरण भात असेल तेव्हाही बनवू शकता. ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही ही भाजी मस्त अशी होते चमचमीत. शिवाय रोजच्या साहित्यात आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.